जय जय रघुवीर समर्थ। नम पार्वते पते हर हर महादेव। राम लोकाभिरामम शंकरम लोकशंकरम। राम सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, संत चरणांच्या कोटी कोटी दंडवत। आणि तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या आत्मारामी स्वानंद सुख निवासी पूज्य चरणी हरिगुरु भक्तांना कोटी कोटी नमस्कार। पुनश्च एक वेळ चाराच्या सृष्टीला स्वानंदाचा कोटी कोटी प्रणाम। नारायण। ओम 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 ओम। हरिगुरु भक्तांनो, आज पुण्य पावन दिवस, ज्याला कुठली पंचमी म्हणायची आज? शांकर पंचमी सुद्धा, म्हणजे वैशाख शुक्ल पंचमी। ही या महान पुरुषाच्या नावानं ओळखली जाते। अर्थात आज भगवान आदिशंकराचार्यांची जयंती। पूर्वी सर्व साधकांच्या प्रयासामुळं, सेवाभावामुळं आपले जे 3-4 दिवस चैतन्य टेकडीवर शिबिराच्या निमित्तानं जे होत होते, त्यामध्ये अधूनमधून शंकराचार्यांचा अशा प्रसंगी चरित्राचा उल्लेख होत होता। पण तरी आज विशेषतः थोडी थोडी त्यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगतो। पण त्यांचं जे कार्य होतं, त्या कार्याचा आपल्याला लाभ घडावा म्हणून त्यांच्याच वाणीमध्ये त्यांनी जो एक श्लोक अधिकार निरूपण नावाच्या समासामध्ये त्यांनी एक विशेष श्लोक घातला, तो आजच्या सेवेचा आधार आहे। राम अतो विचार हा कर्तव्यो जिज्ञासो रात्मवस्तुनः समासाद्य दया सिंधुम गुरु समासाद्य दया सिंधुम गुरु ब्रह्म विदुत्तम। अर्थात ज्याला आपलं कल्याण साधून घ्यायचं आहे, ज्याला हा जन्म शेवटचा करायचा आहे, ज्याला या मायावी गारुड्या खेळातून बाहेर पडायचं असेल, त्या जिज्ञासू पुरुषानं, कल्याणिच्छुकानं ब्रह्मवेत्ताच्या मध्ये श्रेष्ठ अशा दयासागर गुरुदेवांच्या चरणी शरण जाऊन अशा जिज्ञासू पुरुषानं वारंवार आत्मतत्वाचा विचार करावा। माया तत्वामध्ये राहूनच आत्मतत्वाचा विचार करावा। कारण कल्याणप्रद युक्तीच्या द्वारा विचार केल्याने, वस्तूचा निश्चय केल्याने मनुष्य आपलं लक्ष्य प्राप्त करू शकतो। त्यासाठी साधकाने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो बुद्धिमान पुरुष असेल, विद्वान असेल, तर्कवितर्कामध्ये कुशल असेल, अशा लक्षणानं जो युक्त असेल, अशा प्रातस्मरणीय पुरुषाला आत्मविद्येचा अधिकारी समजावा। शास्त्रोक्त असून युक्तियुक्त असावा, ज्यानं ब्रह्मसत्यान जगन्मित्ता असं निश्चयाला परिपक्व केलेला असावा। नित्य अनित्य वस्तूचा ज्याच्याकडे विवेक अखंड खेळता असावा। अशा पुरुषाला तुम्ही आत्मविद्येचा अधिकारी समजून त्याला शरण जावं। आणि शरण जाणाऱ्या साधकामध्ये सुद्धा वारंवार सत्सद विवेक बुद्धी असावी। जोडीला दिवसभराच्या जगण्यातलं वैराग्य पहाटे अथवा झोपण्यापूर्वी ते जागं करावं। सकाळी उठल्या उठल्या वैराग्याला जागं करा किंवा रात्री झोपताना वैराग्याला जागं करा, पण अवश्य करा। हा आपणच मांडलेला खेळ किती दिवस खेळायचा? आणि मग शमदमादी षटक संपत्तीयुक्त
म्हणजे 6 प्रकारचे अंगात आपल्या अंगी गुण असावेत. त्याच्यामध्ये धारणा, ध्यान, समाधी अशा प्रकारचे 3 गुण असतात. आणि वारंवार आतच मुक्तीची तडप असावी. शंकराचार्य म्हणतात, केवळ अशानेच माझ्यापाशी ब्रह्मजिज्ञासा धारण करून आपली योग्यता समजून माझ्यापाशी यावं, माझा वेळ घालवण्यासाठी येऊ नये. अन्यथा ब्रह्मनिष्ठ पुरुषांचा वेळ घालवल्याचं महापाप तक नक्की लागतं. अशा दिव्य आत्म्याचे जीवनचरित्र थोडंसं तुम्हा आमच्या कानावरून जावं, बस एवढाच हेतू आहे. बाकी त्यांना काय सांगायचं हे एका वाक्यामध्ये तुम्हाला, 2 वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलं. राम हो. अशा प्रकारचं चरित्र श्रवण करत असताना बंधूंनो, 3 प्रकारच्या आपल्याकडे योग्यता असाव्यात. 1, त्या पुरुषाच्या बद्दल अतोनात आदर असावा, प्रेम असावं, आपुलकी असावी, जिज्ञासा असावी. 2, तेच सत्य आहेत ही वृत्ती दृढ ठेवावी. ठीक आहे ना. त्यांना समजणं कठीण आहे, पण तेच सत्य आहेत. समजते ना. खूप कठीण आहे त्यांना समजणं. कारण ज्याला 5 पक्वान्नाच्या रसाची गोडी कळते, ज्याला कपड्याची घडी कळते, ज्याला अंथरुणाचं मऊ कठीण पण कळतं, त्यांना महापुरुषांच्या बद्दल काहीही बोलू नये. आपलं दुर्भाग्य समजावं की अजून आपण त्या वाटेवर उतरलो नाही. नारायण. चलो ठीक. जेवढे महापुरुष पृथ्वी तळावर झाले दर्शनशास्त्राबद्दल, त्याच्यामध्ये भगवान शंकराचार्यांचा नंबर हा सर्व अग्रणी मानला गेला जातो. त्याचं कारण असं आहे, ते पुढे येईल. त्यांच्याबद्दल आतापर्यंत त्यांच्या जीवनरचित संबंधी छोटी मोठी पुस्तकं अनेक जणांनी लिहिली. अगदी कुणी दिग्विजय संबंध या संबंधात 4 दिशांचा उल्लेख करून अशी चरित्र लिहिली गेली. कुणी त्यांना उदयवीर म्हटलं, कुणी त्यांना शास्त्री म्हटलं, कुणी त्यांना वेदांत दार्शनिक म्हटलं. अनेक प्रकारचे इतिहास त्यांच्यावर रचले गेले. एका शास्त्रीने तर त्यांना बृहत कलेवर असं नाव दिलेलं आहे. तर कुठल्या शंकराचार्यांच्या कामकुटी पीठाच्या द्वारा त्यांचे कोणी इंग्रजीमध्ये प्रकाशन केलं, त्याचं छपांतर मुंबईमध्ये करून घेतलेलं होतं. वेगवेगळ्या रंगाची चित्र काढली, सर्व काय केले, हजारो रुपयाची त्याची किमती ठेवल्या, सर्व ठीक आहे. पण तो भाग्याचा पुरुष आहे की जो ज्यावेळे त्या पुरुषाच्या संघात असतो. बाकी सगळे तूक पालीस मनगडत माल मसाला लावलेले असतात. त्यावेळेस ज्याला जगण्याची संधी मिळाली तो परमभाग्यवान. त्याप्रमाणे भगवान शंकराचार्यांचे 4 पट्ट शिष्य होते. 4 पीठावर नियुक्ती केली होती. 5वा आणखी एक शिष्य जवळ आलेला होता. अशा वेगवेगळ्या चरित्रामध्ये त्यांचे उल्लेख येतात. पण शंकरम लोकशंकरम, महान ख्याती अशी त्यांची की त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर अकांड पांडित्य होतं त्यांच्यात, किंवा प्रकांड पांडित्य होतं. प्रतिभा संपन्नता होती. अलौकिक दिव्य होतं. अपार गुरूंच्यावर अपार श्रद्धा, अपार. त्यामुळे गुरुपरंपरेचे चरित्रतम असे ग्रंथ भरपूर मिळतात. अन्यथा त्यांच्या जीवनासंबंधी भरपूर सामग्रीसुद्धा प्राप्त झालेली आहे. पण
सर्वात श्रेष्ठ काय असेल तर प्रतिभा. आणि या प्रकांड पांडित्यामुळं विचारशील गंभीरता होते, केवळ गंभीरता नव्हते. एवढंच काय, प्रचंड कर्मशीलता होते. शिवाय आगाध भगवत भक्ती. ज्या ज्या देवतेंच्या संघामध्ये जायचे, तीर्थावर जायचे, त्या त्या देवतेंना आवाहन करून, प्राकट्य करून, संवाद करून, कुठे त्यांनी थोडीशी स्तोत्र लिहिले तर कुठे ते चरित्र वजा काय काय लिहिलेलं आहे. अशा प्रकारचा हा दिव्यात्मा, उत्कृष्ट कमालीचं वैराग्य, एवढंच काय, अद्भुत योगेश्वर्य, साक्षात देवतांना लाजवेल असलं ऐश्वर्य, असलं योग सामर्थ्य, अशा अनेक गुणांनी दुर्लभ पण सामंजस्य त्यांच्याकडे ती महान उपलब्धी होती. अशा भगवान आद्य शंकराचार्यांच्याबद्दल अनेक शास्त्री, पीठाधीश, महंत, योगी, आचार्य, ज्याला जसं जसं ज्यांनी जसं जसं अनुभवलं तसे तशी लिखाणं केली. पण साक्षात पाहायला गेलं तर त्यांच्या वाणीवर साक्षात सरस्वती खेळत होती. आणि याच कारणामुळे केवळ आपल्या 32 वर्षाच्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे मोठमोठे ग्रंथ रचले गेले. एवढंच काय, साऱ्या भारतामध्ये 4 वेळा भ्रमण केलं. आणि जे जे कोणी तिथे विरोधी आले, विरोध करण्यासाठी आले, कुणी स्वधर्मी आले तर कुणी परधर्मी आले, त्या सर्वांना शास्त्रामध्ये परास्त केलं आणि परास्तीमध्ये शासनही केलं. एवढंच काय, भारताच्या चारी कोपऱ्यामध्ये 4 प्रधान मठ स्थापित केली. का तर सनातन संस्कृतीचा प्रचार व्हावा, सेवा व्हावी आणि ही संस्कृती जगासाठी विश्वगुरूचं कार्य करावे. पण आज हीच संस्कृती हळूहळू धोक्यात येऊ लागली. त्याचं कारण फुटीरता आणि भोगचंगळवाद. 32 वर्ष या पुरुषानं रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली. मोठमोठे आजार देहावर खेळत होते, तरीसुद्धा वैराग्यमूर्ती प्रधान कार्याला हात घालून अखंड भ्रमण करत राहिली. एवढ्या 32 वर्षामध्येच मोठमोठे ग्रंथ रचले गेले. संपूर्ण भारतामध्ये भ्रमण केलं आणि समग्र देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये सनातन वैदिक धर्माची भगवी ध्वजा धाडसानं फडकवली. थोडक्यात काय की शंकराचार्यांनी या पृथ्वी तळावर अवतरित होऊन बुडीत चाललेल्या सनातन धर्माची रक्षा केली. कारण त्यावेळेस बौद्ध धर्माचा अनेकांचा बोलबोला चाललेला होता आणि त्या फलस्वरूप आज आपण सनातन धर्माची जी आता पेटती ज्योत पाहत आहोत, त्याचे मूळ रक्षण करतात ते महापुरुष आहेत. त्यांच्या या धर्म संस्थापनेमध्ये किंवा त्यांच्या धर्म संस्थापनाच्या कार्यामध्ये जर आपण एक नजर मारली तर हा एक असा विश्वास एवढा दृढ होतो की ते म्हणजे साक्षात कैलासपती भगवान शंकरांचे अवतारच होते. याला प्रमाण त्यांच्याबरोबर जे जीवन जगले त्यांनी ते अनुभवलं. भगवान शंकराच्या मध्ये 3 विशेष गुण मानले जातात. एक, संपूर्ण चराचराला आपलं स्वरूप मानून नजर पवित्रतेनं, शीतलतेनं आणि कल्याण स्वरूप टाकणं. दुसरा महान गुण,
कमालीचं स्मशानी वैराग्य म्हणजे अंतिम वैराग्य. अर्थात स्मशानात गेलेली जाळलेली व्यक्ती पुन्हा गाव भ्रमंतीला कधी जग भ्रमंतीला निघत नाही. त्याप्रमाणे या चालू घडीला या जगामध्ये काय चाललंय या भावनेचा परिपूर्ण त्याग केलेला हा पुरुष. तिसरा गुण महान की रात्रंदिवस नंदादीपाप्रमाणे जागृती. समोहम सर्वभूतेषु. कुणी वैर येऊ दे, प्रिय येऊ दे, त्याचं लक्ष त्याला साधून देणे. याप्रमाणे मित्रांनो आचार्य शंकरांचं प्राकट्य केवळ या आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आणि ही धर्मध्वजा पुन्हा फडकवत ठेवण्यासाठीच झालेला होता. परंतु थोडीफार त्यांची जी माहिती वाचण्यात आलेली होती किंवा कोणाच्या लिखाणातून गेलेली आहे त्यांच्याबद्दल असं लिहिलं जातं की कैलासपती भगवान शंकराचे ते अवतार असल्यामुळं भगवान हा शब्द त्यांच्या समोर यासाठी लावला गेला की ते शिवधनुष्य साक्षात त्यांनीच पेललं ज्याच्यात शिवासारखं सामर्थ्य आहे. म्हणजे संस्कृतीला पडलेली भगदाडे भरून काढणारं सामर्थ्य, दरी भरून काढणारं सामर्थ्य आणि स्वतःच्या गुणाला लपवून ठेवण्याचं सामर्थ्य हे केवळ त्याच पुरुषांच्या मध्ये होतं. तर अशा दिव्य आत्म्यांचा जन्म केरळ प्रदेशामध्ये मित्रांनो झाला. पूर्वी प्रत्येक गावाचा निवास नदीकाठी असायचा. जसं आता पुसेगाव वेदावतीच्या कडेला आहे, कुठे कृष्णेच्या काठेला, गोदावरीला, यमुनेच्या कडेला अशी गावं वसलेली आहेत. तसं पूर्णा नदीच्या तटावर हे गाव बसलेलं होतं. त्या गावाचं नाव होतं कलादी. आणि हे कलादी गाव केरळ प्रदेशामध्ये येतं. या भगवान शंकराचार्यांचा ज्यावेळेस पृथ्वीवर अवतार झाला त्यांच्याबद्दल फार विशेष सांगितलं जातं की वैशाख शुक्ल पंचमीचा तो दिवस होता. वडिलांचं नाव होतं शिवगुरू आणि आईचं सुभद्रा. शिवगुरू शिवभक्त होते, विद्वान होते आणि एवढ्याच नव्हे तर धर्मनिष्ठ ब्राह्मण होते. त्यामुळं त्यांना लाभलेली पत्नी धर्मरक्षणासाठी सहाय्यक साक्षात जशी शिवमाता, तर ती सुभद्रा पतीच्या अनुरूपच अशी एक विदुषीच मांडली गेली होती. धर्मपरायण होती, परंतु नेहमी असं म्हटलं जातं की तारुण्यात झालेली संतती हे सर्वाला सुखदायक असते. पण त्यांच्या नशिबी तसं नव्हतं मित्रांनो. त्यांचं तारुण्य निघून गेलेलं होतं. वृद्धापकाळ सुरू होण्याच्या उंबरट्यावर होता आणि असं असताना सुद्धा अजून काही संतती नाही. या दुःखानं हे सकाळ संध्याकाळ दुपार जशी वेळ मिळेल तशी, जशी अनुकूलता असेल तशी, पण सतत भगवान शंकरांच्या शिवमंदिरामध्ये दोघेही शिवभक्तीमध्ये तल्लीन राहायचे. दिवस निघत चालले आणि वृद्धापकाळाची चाहूल उंबरठ्यावर आलेलीच होती. पण अजून पाहिलं तर संतती प्राप्तीची काही लक्षणं अजून दिसत नव्हती. त्यामुळे दोघे पती पत्नी धीर गंभीर आणि उदास असायचे. त्यावेळी त्या पतीपत्नीने म्हणजे अगदी श्रद्धा आणि भक्तीनं भगवान शंकराला पुत्रप्राप्तीच्यासाठी
साकडं घालून कठीण तपस्यापूर्ण अशी उपासनेला आरंभ केला. असं म्हटलं जातं बंधूंनो, तपवीक्षीण पापानाम शांतानाम वितरागीनाम किंवा तपी विण दैवत दिल्या विण प्राप्त. हे जसं सत्य आहे तसं तप त्यांचं ते फळाला आलं. आणि गुजेविन हित कोण सांगे, जगाला हित सांगण्यासाठी हा पुरुष त्यांच्या पोटी जन्माला घातला. भगवान आशुतोष त्यांनी या ब्राह्मण दाम्पत्याच्या उपासनेनं प्रसन्न होऊन आणि प्रकट होऊन भगवान आदि शंकराचार्यांच्या रूपात मनोवंचित त्यांना वरदान प्राप्त करून दिलं. आणि भगवान शंकरांच्याच आशीर्वादानं शुभ मुहूर्तावर आई सोबतीच्या गर्भातून असा दिव्य कांतिमान पुत्ररत्न तोच या वैशाख शुक्ल पंचमीला याच कार्यासाठी भूतळावर अवतरित झाला. आता हे पुत्ररत्न उत्पन्न झालं. तर ब्राह्मण कुळामध्ये जे काय करावं लागतं, उपचार, षोडशोपचार, ते सर्व झाले. आणि कुजबूज होऊ लागली की बाळाचं नाव काय ठेवायचं. मुहूर्त पाहिला, पत्रिका पाहिली, सर्व पाहिलं. आणि तेवढ्यात वडिलांच्या मुखातूनच गेलं की ज्याच्या नावानं आपण संकल्प सोडलेला आहे, ज्याच्या पशी सोडलेला आहे आणि ज्याच्याकडून हे प्राप्ती झालेली आहे, बस त्याच्याच नावानं हा जीवन जगेल. म्हणून आशुतोष शंकराच्या नावावरच यांचं सुद्धा नाव शंकरच ठेवलं गेलं. हळूहळू लोकांना कळू लागलं आगाध विद्वत्ता आहे, स्मरणशक्ती कमालीची आहे, रूप आहे, शांत, गंभीर आणि उदासीनता हे 3 गुण त्यांच्या अंगावर खेळत आहेत. राम सांगायचं काय मित्रांनो, ह्या बालक शंकराच्या रूपामध्ये कुणी एक महान विभूती अवतरित झालेली आहे असं प्रत्येक विद्वानाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक मुमुक्षूला हे स्वयंभू जाणवू लागलं. याचं प्रमाण लहानपणापासून लोकांना मिळू लागली. एवढंच काय, 1 वर्षाची अवस्था होता होता हे बालक शंकर आपल्याच मातृभाषेत आणि आपलाच भाव प्रकट करू लागला 1 वर्षाचा असताना. एवढंच काय असं म्हटलं जातं की 2 वर्षाच्या अवस्थेमध्ये ऐकून पुराणांच्या कथा ऐकू लागलं आणि ऐकून पुन्हा त्याच कथा आईला ऐकवायला लागलं. आपल्याला हे खरं वाटणार नाही, पण या पुरुषांच्यासाठी हे काही अशक्य नसतं. का तर अष्टावक्र आईच्या गर्भातच ब्रह्मज्ञानी होते. महामुनी शुकदेवजी आईच्या गर्भातून बाहेर पडले आणि मला या सृष्टीमध्ये माझं काही एक इतिकर्तव्य नाही. या बोधानं स्वतःला बोधित करून बिना कोपींचे बाहेर पडले. आळंदीचे संजीवन समाधीस्थ महावैष्णव योगीराज ज्ञानेश्वर माऊली सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्याच भावाला एका वाक्यात विचारलं, हे मायावी आहे. हे भ्रामक आहे. हे रज्जू सर्पवत आहे. तर इथं थांबण्यात काही अर्थ नाही. आणि प्रस्थानीचा दिवस स्वतःच्या गुरुच्या अर्थात भावाच्या कानावर घातला आणि माऊलीने प्रस्थानीच्या दिवशी सलग 3 दिवस मौन ठेवून
संजीवन समाधीला हे पुरुष प्राप्त झाले. सांगायचा आशय मित्रांनो, 1 वर्षाच्या अवस्थेमध्ये बाळानं हे 2ऱ्या वर्षाच्या मध्ये पुराण कंठस्थ केलं. आणि मग वडिलांनी पाहिलं की याच्यामध्ये काहीतरी विशेषता दिसते. त्यांच्याच वडिलांनी 3 वर्षाच्या अवस्थेमध्ये त्या बाळाच्या चूडाकर्म असा एक विधी असतो, तो करून वडील परागंदा झाले, अर्थात दिवंगत झाले, वारले. राम सर्व भार आईवर पडला. बाळाला सुद्धा फार मोठी समज होती. 5व्या वर्षामध्येच यज्ञोपवीत केल्याने आईने त्यांना गुरुच्या घरी शिक्षा प्राप्त करण्यासाठी बाळा त्या गुरुकुलामध्ये पाठवलं. आणि केवळ 8 वर्षाच्या अवस्थेमध्येच वेद आणि वेदांतामध्ये अर्थात वेदांगाचं पूर्ण अध्ययन करून ते बाळ घरी आलं. गुरूंच्या पासून मित्रांच्या पर्यंत, विद्वानांच्या पासून भक्तांच्या पर्यंत, गावापासून शहरापर्यंत हळूहळू त्यांच्या विद्वत्तेची ख्याती पोचली की ते असाधारण प्रतिमेचं बालक पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येऊ लागले. एवढंच काय, स्वतः त्यांना शिकवणारे गुरुजन सुद्धा दंग राहू लागले. मित्रांनो, विद्याध्ययन समाप्त केल्यानंतर बाळाच्या डोक्यात त्या काळात असा विषय आला की आपला जन्म कशासाठी आहे, आपण कोण आहोत, कोणाच्या पोटी का आलो, या सर्व विचारांती एक निर्णय घेतला, तो म्हणजे संन्यास घ्यायचा. वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घ्यायचा. पण ही गोष्ट आईच्या कानावर घालण्यासाठी एके विशेष वेळ, वार आणि प्रसंग पाहून आईला राजी करण्याचा प्रयत्न केला. आणि एका क्षणात आईनं मना केली. पण असं म्हटलं जातं, प्रत्येक बाळाला आई प्रिय असते. त्यामुळं शंकराचार्य हे मातृभक्त होते. त्यामुळे त्यांना माहीत होतं आईला कष्टात घालून संन्यास घेण्यात काही अर्थ नाही. मग एक दिवस आईबरोबरच ते स्नानासाठी नदीवर गेले होते. कथा असं म्हणते की शंकराचार्यांनी तिथे आईला साकडं घातलं की आई, मी पोहायला थोडासा पुढच्या भागात जातो. आईनं त्यांना परवानगी दिली. पुढच्या भागामध्ये पोहायला गेले आणि तेवढ्यात पाय मगरीनं पकडला. आणि मग आता मगरीनं पकडल्यानंतर या बाळाला कोणी सोडू शकणं कठीण आहे. आणि बाळ आता संपल्यात जमा, मी त्याला वाचवू शकत नाही, जवळपास कोणी दिसत नाही, आरडाओरडा केला तर लोक तोपर्यंत पोचू शकणार नाहीत. अशा प्रकारचं संकट बघून आई जवळजवळ बेहोश झाली. आणि त्यातून सुद्धा आरडाओरडा करून काही लोक नदीच्या काठी गोळा झाली. पण तेवढ्यात शंकराचार्यांनी सांगितलं आईला, त्या बाळानं पाण्यातून, आई आरडाओरडा करू नकोस, मी काय सांगतोय ते ऐक आणि शांत चित्तानं ऐक. मला जर तू संन्यास घ्यायची आज्ञा दिलीस, सप्रेम दिलीस, तर ही मगर मला आता लगेच सोडेल. मरता क्या न करता. आईचं बाळावर फार प्रेम होतं. वृद्धापकाळामध्ये हे फळ मिळालेलं होतं. त्याच क्षणी आईनं सांगितले, बाळा माझी आज्ञा आहे, बस आता तुझ्या भक्तीनं, तुझ्या आज्ञेनं तू मुक्त हो.
आणि कथेमध्ये असं म्हटलं गेलंय की हे सगळी मायावी रचना योगमायानं त्यांनी केलेली होती. मग शंकराचार्यांचा पाय सोडला, बाहेर आले, आईला नमस्कार घातला, ज्ञानवंत होते त्यांना नमस्कार घातला, नदीला नमस्कार घातला, गावाला नमस्कार घातला आणि आज्ञा प्राप्त करून तिथूनच घरातून बाहेर पडले, नदीवरूनच, आणि घराच्या समोरून गेले. आणि जाते वेळेस आईला तिच्या इच्छेनुसार हे तिला एक वचन देऊन गेले की तुझ्या मृत्यूच्या वेळी मी घरामध्ये उपस्थित असेन. अर्थात आपल्या भाषेत सांगायचं की मी माझ्या हातानं तुला अग्नी देईन. म्हणून याप्रमाणे या महापुरुषानं प्रस्थान केलं आणि घरून निघाल्यानंतर हे भगवान शंकराचार्य दिवस, आठवडे, महिने ओलांडत नर्मदा तटावर आले आणि तिथे स्वामी गोविंद भगवतपाद त्यांच्याकडून दीक्षा घेतली. दीक्षा समारंभ संपल्यानंतर गुरुने त्यांचं नाव भगवत पूज्यपादाचार्य असं ठेवलं म्हणतात. म्हणजे हे साक्षात भगवंताचे पाय आहेत, चरण आहेत, अर्थात हे उद्धारकर्ते आहेत असा त्याचा अर्थ. आणि गुरुपदिष्ठ म्हणजे गुरूंच्या सांगण्याप्रमाणे त्या मार्गानं साधनेचा त्यांनी प्रारंभ केला आणि थोड्याच काळामध्ये फार मोठे सिद्धयोगी, महात्मा, सिद्धपुरुष अशी त्यांची ख्याती होत गेली. राम त्यांच्या सिद्धीनं प्रसन्न होऊन गुरुनी काशीला जाऊन वेदांत सूत्राचं भाष्य लिहिण्यासाठी त्यानं तिथे आज्ञा केली. त्या आज्ञेनुसार या महापुरुषानं काशीला प्रस्थान केलं. काशीला आल्यानंतर तिथे प्रगाढ पंडित, मोठमोठे आचार्य, कुणी महामंडलेश्वर, कुणी अमुक, कुणी तमुक, आपल्या आपल्या कोशामध्ये आपली आपली अहम धारण केलेली ही विद्वत्तर लोक, आणि कुठे निंदा आणि कुठे स्तुती या दोन्हीनं त्यांना सहन करावं लागलं. पण तरी बी पहिल्यापासून ही ख्याती त्यांची सुगंधाप्रमाणे पसरत चाललेली होती आणि मग काशी आल्यानंतर ही ख्याती विशेष करून वाढत गेली. लोक हळूहळू आकृष्ट होऊ लागले, त्यांचे शिष्यत्व ग्रहण करू लागले. त्या शिष्यत्वामध्ये सर्वप्रथम जो शिष्य होता ते म्हणजे सनंदन, जे त्यांनाच पुढे जाऊन पद्माचार्याच्या नावानं प्रसिद्धी प्राप्त झाली. त्यानंतर काशीमध्येच शिष्यांना वेद अध्ययन शिकवण्यासाठी ते ग्रंथ बी लिहू लागले. असं म्हणतात की एक दिवस भगवान विश्वनाथ, काशी विश्वनाथ यांनी सुद्धा त्यांना दर्शन दिलं आणि ब्रह्मसूत्रावर तू भाष्य लिही आणि धर्माचा प्रचार करायसाठी बाहेर पड असा आदेश बी दिला. बंधूंनो, वेदांत सूत्रावर ज्यावेळी त्यांनी भाष्य लिहून झालेलं होतं त्यावेळी एक दिवस एक ब्राह्मणाने गंगा तटावर त्यांच्याशी एक सूत्राचा अर्थ विचारला. तर त्या सूत्रावर ब्राह्मणांच्या बरोबर असं म्हणते त्या ब्राह्मणाबरोबर 27 दिवस शास्त्रार्थ चाललेला होता. आणि नंतर त्यांना माहिती झालं की स्वयं भगवान वेदव्यास ब्राह्मणाच्या वेशामध्ये प्रकट होऊन त्यांच्याशी वादविवाद आणि त्यांची विद्वत्ता चापसण्यासाठी तिथे आलेले होते.
त्यावेळी त्यांना भक्तिपूर्वक प्रणाम केला आणि क्षमा मागितली. नंतर वेदव्यासाने त्यांना अद्वैतवादाचा प्रचार करण्यासाठी आज्ञासुद्धा दिली आणि 16 वर्षाचं आयुष्य होतं असं म्हणतात. नियतीने त्यांना प्रारब्धानं 16 वर्षाचं आयुष्य देऊन पृथ्वीवर पाठवलेलं होतं. पण याच्यासाठी आणखी आयुष्य लागेल, 16 वर्षात हे कार्य पूर्णत्वाला जाणार नाही हे समजल्यानंतर भगवान वेदव्यासानीच त्यांचं अल्प आयुष्य पाहून पुन्हा 16ची 32 केली आणि हे वरची 16 त्या कार्यासाठी त्यांनी स्वीकारले. उरलेल्या आयुष्यामध्ये आता काय करायचं, तर त्या कार्याची ध्वजा काशीतूनच या महापुरुषांनी आरंभ केली. काशीमध्ये राहत असताना शंकराचार्यांनी तिथे जे सर्व विरुद्ध मतवाले होते, प्रथम त्यांना तिथूनच परास्त करण्याचा आरंभ केला. म्हणजे शास्त्रार्थामध्ये जो हारेल त्याने शिष्यत्व स्वीकारायचं अथवा देहदंड स्वीकारायचा. तिथून ते कुरुक्षेत्रामध्ये गेले आणि कुरुक्षेत्राहून होता होता पुन्हा बद्रिकाश्रममध्ये प्रवेश केला. काही दिवस तिथं काढले आणि काही ग्रंथांचं लिखाण तिथंही त्यांनी पूर्ण केलं. मग आज जे आपल्याला काय ग्रंथ मिळतात तर त्याची अशा प्रगाढ एकांतामध्ये आणि तपस्वी अवस्थेमध्ये जे लिखाण आपल्याला आत्ता प्राप्त होतंय ते 2 ठिकाणी, एक बद्री आणि दुसरं काशी. 12 वर्षापासून ते 16 वर्षाच्या अवस्थेमध्ये हे सर्व त्यांनी ग्रंथ लिहून बाजूला ठेवले आणि बद्रिका आश्रमातून प्रस्थान केल्यानंतर हे महापुरुष प्रयागमध्ये आले. तिथे कुमारिल भट्ट हे फार प्रगाढ पंडित होते, ते सुद्धा संस्कृतचे, त्यांच्याशी भेट झाली आणि कुमारिल भट्टाच्या कथेच्या अनुसार, म्हणजे त्यांनी जे सांगितलं त्याच्या अनुसार ते प्रयागमध्ये महिषमध्ये म्हणजे महेश्वर नगरीमध्ये मंडन मिश्रांच्या जवळ गेले. ते सुद्धा आचार्य प्रगाढ पंडित होते. त्यांच्याशी शास्त्रार्थ करण्यासाठी एक दिवस नियोजित केला आणि त्या दिवशी तिथे प्रस्थान केलं. म्हणून असं म्हणतात त्या मंडन मिश्रांच्या घराचा दरवाजा बंद असल्यानं हे शंकराचार्य आपल्या योग बाळानं त्यांच्या अंगणामध्ये अवतरित झाले. त्यावेळी हे मंडन मिश्र अंगणामध्ये श्राद्ध करत होते. तर त्यांना आश्चर्य वाटलं की हे कडेकोट बाहेरून बंद आहे, मग हे प्रकट कुठून कसे झाले. आणि थोडीफार योग्यता त्यांनी अनुभवली. योग्यता अनुभवल्यानंतर सरळ म्हणाले की हे बघ, मला तुझ्याशी शास्त्रार्थ करायचं आहे. त्या शास्त्रार्थामध्ये कोणीतरी मध्यस्थी हवा आहे. मग तो मध्यस्थी कोण, तर तो मध्यस्थी म्हणजे मंडन मिश्रांची विदुषी पत्नी भारती, जी शास्त्रार्थामध्ये प्रवीण होते, अभ्यासू होते, तपस्वी होते आणि एका संन्यस्त वृत्तीच्या पुरुषाची ती पत्नी म्हणून तिची त्या काळात भरपूर ख्याती होती. शास्त्रार्थ 2-3 दिवस चालू राहिला. मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरं देणे घेण्यात आली आणि शेवटी मंडन मिश्रांचा पराजय हा निश्चित झाला. जाग्यावरच त्यांनी शंकराचार्यांचं शिष्यत्व ग्रहण केलं. तेच पुढे जाऊन सुरेश्वराचार्य नावानं प्रसिद्धीला आले. असं म्हणतात की त्यांची पत्नी जी भारती, ती पतीच्या पराजयानं थोडीशी अस्वस्थ झालेली होती. मग भगवान
शंकराचार्य शास्त्रात करण्यासाठी एवढे प्रवीण आहेत, हे बघून एका बाजूला त्यांना प्रसन्नता बी होत होती आणि दुसऱ्या बाजूला असं वाटत होतं की यांना हरवलं तर पती माझ्यापाशी राहतील, मग यांना काय करावं, तर यांना कुठले प्रश्न करावेत. तर शास्त्रार्थामध्ये सर्व शास्त्रसंबंधी त्याला ज्ञान असलं पाहिजे. आणि भगवान शंकराचार्य जन्मजात ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मचारी आणि वैराग्यमूर्ती, शिवाय बालयोगी असल्यानं यांना कामशास्त्राबद्दल प्रश्न विचारूया अशी भारतीनं आट घातली. शंकराचार्यांनी काही थोडासा वेळ मागून घेतली आणि कामशास्त्राबद्दल विचारलेल्या प्रश्नात सुद्धा तिला शेवटी हार मानावी लागली. आणि ही कामशास्त्राची विद्या प्राप्त करून घेण्यासाठी त्या शंकराचार्यांना योगबळानं मूर्तराजा अमृक नावाचा जो तरुण राजा होता त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून कामशास्त्राची शिक्षा त्यांनी ग्रहण करून घेतली असं चरित्रामध्ये उल्लेख येतो. अर्थात मागे बी सांगितलं होतं, पुन्हा सांगतो, या पुरुषांच्यासाठी अशक्य काही नसतं. पण एका ठिकाणी असं वाचलं होतं की 6 महिने त्यांचं शरीर तेलामध्ये ठेवलेलं होतं आणि 6 महिन्यानंतर त्यांनी या शरीरामध्ये प्रवेश केलेला होता. त्यांच्यासाठी कठीण काहीच नाही. जसं महामुनी वशिष्ठ दगडातून सुद्धा प्रवेश करत होते, दगडात गुप्त होत होते, डोंगरात गुप्त होत होते आणि डोंगरातून दगडातून प्रकट सुद्धा होत होते. राम पण नंतर असं झालं बंधूंनो की पतीने शेवटी संन्यास घेतल्यावर आपण इथं पृथ्वीलोकात राहून काय करायचं, म्हणून त्याच भारतीनं ब्रह्मलोकामध्ये जाण्यासाठी आपली तयारी केली. आणि मंडन मिश्र म्हणजे सुरेश्वराचार्यांना म्हणजे आपल्या पतीला अगोदर सांगून ठेवलं की तुमच्या प्रस्थानीनंतर मी मृत्यूलोकात फार काळ राहणार नाही. मी माझ्या योग बळानं, मी माझ्या आपल्या साधन तपस्येच्या बळावर ब्रह्मलोकी प्रस्थान करते. हे सुरेश्वराचार्यांनी शेवटी शंकराचार्यांच्या कानावर घातलं आणि मग शंकराचार्यांनी त्या मातेला आपल्या ज्ञानमार्गाच्या वाटेने समजावून शृंगगिरी लेवा अशा ठिकाणी आणून ठेवलं आणि तिथं राहिल्यानंतर त्यांना वेळ घालवण्यासाठी अध्यापनाचं कार्य दिलं की जे कोणी वेदांत प्रिय आहेत, मुमुक्षु आहेत, त्यांना याच्याबद्दल तुम्ही थोडीशी जाणकारी देत राहा असं म्हणतात. त्या मंडन मिश्रांच्या म्हणजे सुरेश्वराचार्यांच्या पत्नीच्या द्वारे म्हणजे भारतीच्या द्वारे ज्यांनी ज्यांनी शिक्षा प्राप्त केल्या त्यांनी अनुभव असे दिलेत की शृंगेरी आणि द्वारका शारदा मठ जे आहेत ते दोन्ही ठिकाणी शिष्य संप्रदाय तो भारतीच्या नावानंच प्रसिद्धीला गेलेला आहे. विद्याशंकर भारती, अमुक भारती, तमुक भारती, एवढी तिची महिमा होती मातेची. चलो पुढं असं म्हणतात, मध्य भारतावर विजय प्राप्त करून शंकराचार्य दक्षिणेकडे तोंड करून आपली यात्रा तशीच चालू ठेवली आणि महाराष्ट्रामध्ये प्रवेश करून शैव आणि कपाली नावाचे कोणी जे असे कुणी अघोरी असतील, कुणी काय असतील, त्याला हे परास्त करत पुढे निघत चालले. पण त्यात एक धूर्त कपालिक होता. त्यानं काय केलं, शंकराचार्यांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि शिष्यत्व यासाठी स्वीकारलं की त्यांचा शिष्य होऊन त्यांच्याशी छल करून त्यांचाच बळी चढवायचा. इथपर्यंत षडयंत्र केलं मित्रांनो. परंतु ज्यावेळी तो बळी चढवण्यासाठी तयार झाला
त्यावेळे पद्माचार्याने त्याला मारून टाकलं. त्यावेळे अनेकांनी भगवान शंकराचार्यांच्या साधनेचा अपूर्व प्रभाव पाहिला. त्याचं कारण असं, कपालीने ज्यावेळेस शंकराचार्यांच्यावर वार केला होता, त्या तलवारीच्या धारेच्या खाली सुद्धा शंकराचार्य त्यावेळेस समाधीस्थानी शांत बसलेले होते. आणि ही मुद्रा ज्यावेळेस शिष्याने पाहिली की तलवार जागेवर थांबलेली आहे आणि हे समाधीस्थ बसलेले आहेत, तिथेच पद्माचार्यांनी त्याचा शिरच्छेद केला. हा महापुरुष तिथून पुढे प्रस्थान करत दक्षिणच्या तुंगभद्रा नदीच्या तटावर त्यांनी एक मंदिर बनवून त्याच्यामध्ये शारदा देवीची स्थापना केली. आणि आता जो तो मठ स्थापित आहे त्याला शृंगेरी पीठ म्हणतात, शृंगेरी मठ म्हणतात. मित्रांनो, सुरेश्वराचार्य त्याच मठामध्ये आचार्य पदावर त्यांना नियुक्त केलं आणि शंकराचार्यांनी पुढे प्रस्थान केलं. त्याच दिवसामध्ये शंकराचार्य आपल्या वृद्ध मातेच्या मृत्यूच्या समीप आई घटका मोजत आहे हे कळाल्यानंतर आईची गाठ घेण्यासाठी घरी प्रस्थान केलं आणि समाजविरुद्ध कार्य केलं. संन्याशानं आईला अग्नी द्यायची नसती असं त्यावेळेस वादळ उठलं, पण ते सर्व न जुमानता आईच्या अंत्येष्टीची क्रिया केली. म्हणतात की आईच्या इच्छेनुसार त्यांनी प्रार्थना करून तिला विष्णू लोकामध्ये पाठवलं. आई होती तर शिवभक्त, पण मृत्यूच्या वेळेस आईला, ठीक आहे ना, विष्णुप्रिय झाले आणि आईला मग विष्णू लोकामध्ये पाठवलं. पुढं आपले ध्वजा तशीच चालत ठेवत त्यांनी चोल आणि पांडे देशाच्या राजांच्या सहाय्यतेनं दक्षिणेमध्ये शाक्त, गाणपत्य, कापिलिक संप्रदायाच्या अनाचारात जो चाललेला होता तो दूर केला आणि अशा प्रकारे दक्षिणेमध्ये सर्वत्र धर्माची पताका त्यांनी फडफडत ठेवून वेदांताची महिमा घोषित करून पुन्हा उत्तर भारताकडे पुन्हा फिरून प्रस्थान केलं असं म्हणतात बंधूंनो. रस्त्यामध्ये काही दिवस ते बरारमध्ये थांबले आणि तसंच उज्जैनकडे आले. तिथे त्यांनी भैरवांची भीषण साधना जी चालली होती ती बंद केली. लोक त्या काळात आघोरी विद्येला फार बळी पडत होते. आज सुद्धा भोगविद्येला बळी पडतात. प्रत्येक गुरूंच्या समोर त्या काळामध्ये फार एक मोठं धर्मसंकट उभं राहिलेलं असतं. त्यातून आपल्या शिष्याला बाहेर काढायचं असतं. सांगायचा आशय असे, तिथून पुन्हा प्रस्थान करत ते गुजरातला आले आणि द्वारका मठामध्ये द्वारकेमध्ये एक मठ स्थापित केला आणि तो मठ आपला शिष्य जो हस्तमलाकाचार्य त्याला आचार्य पदावर नियुक्त करून तिथून पुढे प्रस्थान केलं. तिथून पुढे असं म्हणते ते गांगेय प्रदेशामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथेही फार पांडित्य चाललेलं होतं. तिथल्याही पंडितांना पराजित करून काश्मीरकडे तिकडे प्रस्थान केलं आणि शारदा क्षेत्रामध्ये त्यांनी तिथे प्रवेश केल्यानंतर तिथल्या पंडितांना परास्त करून आपलं मत प्रतिष्ठित करून त्यांना ते मान्य करायला लावलं. राम, मी अगदी संक्षिप्त रूपात तुम्हाला हे सर्व सांगतोय. फार तेलमीठ लावण्यात अर्थ नाही. त्यांचं कार्य पाहून त्यांना नतमस्तक होऊन त्यांना जे अभिप्रेत आहे ते आपल्याकडून घडावं हीच आपली बी एक जिज्ञासा हवी आणि त्या जिज्ञासेला त्यांची कृपा आपोआप आपल्याला उभी राहते. सांगायचा आशय मित्रांनो, तिथून त्यांनी त्या आचार्यांनी आसाममध्ये एक कामरूप नावाचं क्षेत्र तिकडं आले आणि तिथून जे शैव होते, शैवांचा जो काय असा धुडगूस चाललेला होता
त्यांच्याशी शास्त्रार्थ केला आणि त्याला तिथून परास्त केलं. फिरून पुन्हा ते बद्रिकाश्रममध्ये आले आणि ज्योतिर्मठाची स्थापना करून तोटकाचार्यांना मठाधीश बनवलं. तिथून प्रस्थान केलं आणि केदार क्षेत्रामध्ये आले आणि केदार क्षेत्रामध्ये त्याने आपलं कार्य संपलेलं आहे असं आपल्या आत्मप्रचितीनं ध्यानस्थ होऊन परतीच्या प्रवासासाठी एक दिवस नियोजित केला. आणि असं म्हणतात मित्रांनो, ही महिमा चारीपीठाच्या शिष्यांना कळाल्यानंतर त्यांचे जे कोणी आप्तइष्ट, परमार्थ क्षेत्रातील जे आप्तइष्ट होते ते एकत्रित झाले आणि ब्रह्ममूर्ती गंगा स्नानानंतर त्यांनी प्रस्थान केलं. प्रस्थानीच्या वेळेस त्यांचे जवळपासचे शिष्य कोणी होतेच होते, पण ज्यावेळेस काही अंतर कापून गेल्यानंतर मागे फिरून त्यांनी सर्वांना हात केला आणि मागे फिरा म्हणून सांगितलं होतं. जसं महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलीने संजीवन अवस्थेमध्ये जात असताना की आता माझ्याबरोबर कुणी येऊ नका, माघारी फिरा, अगदी अशाच प्रकारचं भगवान आद्य शंकराचार्यांनी आपल्या शिष्यांना, आप्तेष्टांना, जवळच्यांना, मुमुक्षूंना, जिज्ञासूंना सर्वांना माघारी फिरवलं आणि केदार क्षेत्रामध्ये तिथूनच सरळ देवलोकाकडे त्यांनी प्रस्थान केलं. सांगायचं आश्चर्य असं, जेवढं त्यांचं लिखाण झालेलं आहे ते आचार्य किंवा पीठाधीशांनी त्याची संख्या 272 अशी सांगितलेली आहे. एवढे ग्रंथ लिहिले आहेत. कुठे प्रकरण ग्रंथ आहेत, कुठे भाष्य ग्रंथ आहेत, पण हे आश्चर्य असं आहे की खरोखरच हे 272 त्यांनी लिहिलेत का? काही लोकांना अनुभव आहे की ब्रह्मनिष्ठ पुरुष बोलतो कमी आणि लिहितो कमी. ठीक आहे ना. जो बोलतो आणि लिहितो त्याला सुद्धा एक मर्यादा असते, त्याच्या पलीकडे नाही. का तर अंतिम सार विश्वास हेच आहे की ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या. आणि या जगामध्ये येणारा प्रत्येक सुज्ञ व्यक्ती, विवेकी व्यक्ती अथवा भोगी व्यक्ती, या प्रत्येकाला माहीत आहे की इथून एक ना एक दिवस जाणं निश्चित आहे. म्हणून या पुरुषांच्या द्वारास एक असा अनुमान केला जातो की या पुरुषांची धारणा जगाला ज्ञान आणि भक्तीच्या वाटेनं नेण्यापुरतीच ते उपयोगाला आणतात, बाकी आपली धारणा बंद करून टाकतात. जसं मित्रांनो, हे 8 महिने संपले की चातुर्मास येण्यापूर्वी 15-20 दिवस आम्हाला जसा वेध लागलेला असतो की आम्ही तुमचे कुणी नाही, तुम्ही आमचे कुणी नाही, कार्यकारण तुम्ही आमचा रागद्वेष, आम्ही तुमचा रागद्वेष सांभाळायचा असतो. ज्याच्या रागद्वेषाला, अहंकाराला बळी जो पडला तो बाजूला होतो. ज्याचा अहंकार पायदोळीत उडवला गेला तो जिज्ञासू म्हणून, कल्याण इच्छुक म्हणून पुढे प्रस्थान करत असतो. हे जसं चालत राहतं तसं शंकराचार्यांची एक धारणा अशी होती की जो माझ्यापाशी येईल त्याला भक्तीच्या आणि ज्ञानाच्या वाटेनं, या दोन वाटेनं मी त्याला निश्चित घेऊन जाईन. पण तरीही त्यांचे प्रधान जे श्रेष्ठ ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये त्यांचं एक ब्रह्मसूत्र भाष्य, उपनिषद म्हणजे ईशा उपनिषद, केन उपनिषद, कठो उपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडक उपनिषद, मारुक्य उपनिषद, मांडुक्य उपनिषद, ऐत्रेय उपनिषद, तैत्रीय उपनिषद, छांदोग्य, बृहदारण्य, नरसिंह, पूर्वतापनीय आणि श्वेताश्वर असे भरपूर उपनिषद आहेत. त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेले आहेत. त्याच्यामध्ये गीता भाष्य आहे, विष्णू सहस्रनाम भाष्य आहे, सनद सुजातीय असं एक भाष्य आहे, हस्तामलक भाष्य आहे, विवेक चूडामणी नावाचा एक उत्तम ग्रंथ आहे, प्रबोध सुधाकर आहे, उपदेश साहस्री आहे, अप्रोक्षानुभूती आहे. सांगायचं सारास मित्रांनो,
आत्मबोध आहे, मनीषा पंचक आहे, आनंद लेरी हस्तक आहे. तर भगवंताच्या आणि गुरूंच्या कृपेनं त्यांचे बरेचसेच ग्रंथ स्वानंदाच्या नजरेखालून गेलेत आणि मी परिपूर्ण त्याचा आनंद घेतलेला आहे. एक शतश्लोकी, दशश्लोकी, सर्व वेदांत सिद्धांत सारग्र संग्रह, वाकसुधा, पंचीकरण, प्रपंच सारतंत्र असे भरपूर सुंदर सुंदर ग्रंथ आहेत. नारायण. तर जो कोणी जिज्ञासू आहे, अभ्यासू आहे, किंवा ज्याला हा जन्म शेवटचा करायचा आहे, त्याच्यासाठी शंकराचार्यांनी स्पष्ट निमंत्रण दिलेलं आहे की खरोखर तुला या मृत्यूलोकातून पार व्हायचं असेल तर मी तुझा स्वीकार करतो. का बरं? तर स्वतः शंकराचार्य असं म्हणतात की सर्वात पहिल्यांदा काय तुला सांगायचं असेल तर नरजन्म दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुरुष म्हणून जर आपण लिंग धारण करून आलो असेल, पुरुष लिंग, तर आपण भाग्याचं आहोत. त्याच्यात सुद्धा आपण जर एखाद्या ब्राह्मणाच्या म्हणजे एखाद्या वेदोक्त संस्कार असलेल्या पुरुषाच्या किंवा एका ब्रह्मनिष्ठांच्या घरामध्ये आपल्याला जन्म होत असेल, कुळामध्ये होत असेल, तर आपण परमभाग्यवान आहे. एवढंच काय, कुणी ब्राह्मण कुळामध्ये येतो पण भ्रष्ट होऊन जातो, पण कुणी ब्रह्मनिष्ठ होण्यासाठी येतो आणि वैदिक धर्माचं अनुगमन करतो, तो भाग्याचा आहे. आणि तेवढा असून तो विद्वान आहे की नाही असेल तर अजून भाग्याचा आहे. सारगर्भित त्यांना एवढं सांगायचे की या मनुष्य योनीमध्ये आत्मा काय आणि अनात्मा काय याचा विवेक, सम्यक अनुभव आणि आत्मभावाची स्थिती किंवा मुक्तीची इच्छा असं जर तुम्हाला काय आतून प्रकट होत असेल तर तुम्ही असं समजा की करोडो जन्मांचं आजपर्यंत केलेल्या करोडो जन्माचं पुण्य, शुभ कर्म ते परिपाक त्याचा झालेला आहे, ते पक्व झालेलं आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला अशी इच्छा उठतच नाही. ठीक आहे. तुम्हाला कुठे ब्रह्मनिष्ठ होण्याची, ब्रह्मभावात राहण्याची, मुक्त होण्याची किंवा विवेकाच्याच वाटेनं जाण्याची किंवा महापुरुषांचा आणि आपला अनुभव सम्यक दोन्ही समान असावा अशी इच्छा असेल किंवा आत्मा आणि अनात्मा हे काय आहे नेमकं अशी जिज्ञासू वृत्तीनं तुम्हाला ते पाहण्याची इच्छा असेल, तुम्ही भाग्याचे आहात. आणि त्या भाग्याचं कारण म्हणजे तुमच्या अनंत जन्माच्या केलेल्या शुभकर्माचं पक्व झालेलं फळ ते या रूपात आहे. आपल्याला त्यांना एवढा संदेश द्यायचा आहे त्यांच्या जीवनचरित्राच्या अनुसार की ज्याला भगवत कृपाच ज्याच्या प्राप्तीचं कारण आहे, भगवत कृपा ज्यांच्या प्राप्तीचं कारण आहे, त्यांच्यासाठी त्यांनी 3 विशेष गुण सांगितलेत. आणि ते म्हणजे एक तर मनुष्य योनी तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे, त्याच्यात मुक्त होण्याची इच्छा असली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला महापुरुषांचा संग असला पाहिजे. सुंदररित्या त्याने आपल्याला इथं मार्गदर्शन केलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी थोडासा कठोर शब्दाचा वापर करून आपल्याला सगळ्यांना जागा असं केलेलं आहे की कुठल्याही आणखीन प्रकारे हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे हे समजून जर तुझा विवेक जागा झाला आणि त्याच्यामध्येच तुला श्रुती आणि श्रुतीच्या सिद्धांताचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा झाली तर भाग्यवान आहेस. आणि नसेल तर तू मूढ बुद्धीचा आहेस, मूर्ख बुद्धीचा आहेस, मूर्ख आत्मा आहेस आणि अशा आत्ममुक्तीसाठी कधी प्रयत्न करत नाहीत. ते स्वतःला आत्मघातीच, तो स्वतःचा आत्मघातच करून घेतात या मनुष्य योनीमध्ये. कारण असत्यावर आस्था ठेवून आपलं आयुष्य नष्ट करतात. एका बाजूला कठोर बोलतात, एका बाजूला खूप प्रेमानं समजवतात, दुसऱ्या बाजूला असं म्हणतात की दुर्लभम मनुष्य देहो प्राप्य तत्रापि पौरुषम, की बाबांनो हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुरुषत्व प्राप्त केलेलं खूप दुर्लभ आहे. जो स्वार्थ साधण्यासाठी प्रमाद करतो, स्वार्थ साधण्यासाठी, बस माझ्या दृष्टीने तो मूर्ख आहे. कारण माझ्यासमोर भल्या भल्याने शास्त्रांच्या व्याख्या केल्या, देवतांचं यजन करताना मी त्यांना पाहिलं.
ठीक आहे ना, समर्थाने सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये सांगितले ना, पूजा देखता जाड जीवी पळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. कुणी कुणी अशी अशी पूजा करते, तासन तास रात्रंदिवस, शास्त्रार्थामध्ये रात्रंदिवस शास्त्रामध्ये प्रवीण असलेले असे अनेक मी पाहिले. नाना शुभकर्म करणारे पाहिले, नाना देवतांची भजन करणारे पाहिले. पण जोपर्यंत आत्मक्यबोधेन विना विमुक्ती, म्हणजे त्यांना असं सांगायचं की जोपर्यंत ब्रह्म आणि आत्म्याची एकतेचा बोध तुला होत नाही तोपर्यंत 100 ब्रह्मा यांचं आयुष्य जरी, एक ब्रह्म्याचं आयुष्य किती आहे की नाही, मग असे 100 ब्रह्म्याचं आयुष्य जरी नष्ट झालं, ठीक आहे ना, तरी सुद्धा म्हणजे अर्थात सौकल्प में भी, एक कल्प नाही, सौकल्प में भी तुला मुक्ती होऊ शकणार नाही. एका वाक्यात गीतेने बी सांगितलं. काय सांगितलं? नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे देते. एका ज्ञानाशिवाय दुसरं काही पवित्र नाही. यासाठी शेवट करतोय मित्रांनो, यासाठी त्यांनी रात्रंदिवस, रात्रीचा दिवस अशी रात्र करून तुम्हा मला एवढाच बोध दिलेला आहे की मी सर्व काही वाटा स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला फक्त या वाटेने यायचं आहे. पण एकटे येऊ नका, संत संग करा आणि सत्यसंग करा. संत संघात सत्यसंग घडेल आणि संतांचा पुन्हा संघ तुटेल आणि केवळ सत्य स्वरूपामध्ये तुमची विश्रांती तुम्हाला प्राप्त होईल. एवढाच त्यांना शेवटचा बोध द्यायचा आहे. आणि म्हणून त्यांनी या श्लोकामध्ये असं सांगितलं की धनानं अमृतत्वाची आशा बिलकुल सुद्धा धरू नये. ठीक आहे ना, धनानं तुम्हाला अमृत प्राप्त होणार नाही. मग का? श्रुती म्हणते मुक्तीचा हेतू कर्म मुळीच नाही. कळ, मुक्तीचा हेतू, ऐकताय ना, मुक्तीचा हेतू कर्म मुळीच नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल मी काही केलं म्हणून पार झालो, हे विसरून जावा. ठीक आहे ना, तुम्ही काय करताय हे कोणीतरी बघतंय आणि त्यामुळं कृपा होते. ठीक आहे ना, नेमका तुम्ही काय करायला पाहिजे ते करताय का, आणि त्याचा हेतू काय आहे, ते निर्हेतुक किती आहे, श्रद्धायुक्त किती आहे, हे तुम्हाला बघणारा कोणीतरी आहे. म्हणून धनानं अमृतत्वाची आशा करूच नये. ठीक आहे ना, म्हणजे अरबो खरबो जरी धन दिलं काय तरी सुद्धा तुम्हाला अमृत प्राप्त होणार नाही. त्यासाठी तपस्याच नाही काय. त्याप्रमाणे या मंथनातून श्रुती असं म्हणते मुक्तीचा हेतू हे कर्म मुळीच नाही, हे विसरू नका. म्हणजे मी एवढ्या माळा केल्या, एवढी पौर्णिमा केल्या, अनुष्ठाने केली, मौनग्रह केली, फलाने केली म्हणून तुम्हाला हे प्राप्त मुळीच नाही. तर यासाठी समजवताना पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, यासाठी विद्वान पुरुषांनी संपूर्ण बाह्य कर्माचा, बाह्य भोगांचा, इच्छेचा त्याग करून संत शिरोमणी एका गुरूंच्या शरण जाऊन त्यांच्या उपदेशांना ग्रहण करून त्या विषयामध्ये समाहित होऊन मुक्तीसाठी त्यांनी प्रयत्न केले. ठीक आहे ना, संतम महांतम समुपेत्य देशिकम, त्यांनी जसं सांगितलं तसं केलं आणि त्याप्रमाणे शेवटी तुम्ही सुद्धा याच वाटेनं जा म्हणतात. कारण तर निरंतर सत्यवस्तू आत्म्याचं दर्शन करण्यासाठी कर्माच्या वाटेनं जाऊन तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. अशा योगारूढ अवस्थेमध्ये या महापुरुषांनी सांगितलेल्या योगारूढ अवस्थेमध्ये राहून संसार समुद्रामध्ये अखंड जन्मोजन्मापासून बुडून राहिलेल्या, देहबुद्धीमध्ये बुडून राहिलेल्या, मायावी
कल्पनात्मक या भ्रामक जगामध्ये बुडून राहिलेल्या आत्म्याचा उद्धार तुम्ही स्वतःच करा. त्याचं कारण उद्धरेद आत्मनात्मानं सम्यक दर्शन निष्ठया. तुम्हीच हे व्यवस्थित दर्शन करा, तुम्हीच निर्णय घ्या, तुम्हीच प्रस्थान करा, तुम्हीच यात प्रवृत्ती करा आणि यातून तुम्हीच निवृत्त व्हा. म्हणून शंकराचार्य आपल्याला शेवटी पुन्हा सांगतात, मी तुम्हाला एवढंच सांगेन, आत्म अभ्यासामध्ये तुम्ही तत्पर होऊन धीर बुद्धीनं, धीर विद्वानांच्या संगतीत राहून, ठीक आहे ना, धीर बुद्धीनं धीर विद्वानांच्या संगतीमध्ये राहून तुम्ही स्वतःला संपूर्ण कर्माच्या त्यागातून मुक्त करून भवबंधनातून निवृत्तीसाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा. कारण मला तुम्हाला एवढंच सांगायचं म्हणते, परिपूर्ण विचारानंतर एवढंच सिद्ध होतं की रज्जू तत्वाचा निश्चय भ्रमाने उत्पन्न झालेला आहे. रज्जू तत्वाचा म्हणजे साप नाहीच, पण दोरीला साप मांडलेला आहे. जग नाहीच, कल्पनेला जग मांडलेलं आहे. रज्जू तत्वाचा निश्चय भ्रमाने उत्पन्न झालेला आहे. अशा महान सर्प भयरूपी दुःखाला नष्ट तुम्हीच करू शकता. त्याच्यासाठी आश्रय गुरुचरणांचा घ्या, हाच शेवटचा उपदेश त्यांना. आणि तुम्ही सर्व हरिगुरु भक्तांनी या आश्रयाचा तुम्ही अधिकारी आहातच, भाग्यवंत आहात, पुण्यवंत आहात. त्यामुळे याच आश्रयाने पुढे 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 ज्या वाटेने हे सिद्ध पुरुष गेले त्याच वाटेनं भगवंता मला या वाटेनं ने, असा दृढ निश्चयानं प्रत्येक दिवशी संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्या हाच निश्चय त्यांच्या चरणी मांडून त्यांचं जगणं सार्थक करा आणि आपलं येणं सार्थक करा. इति शिवम. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम. कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन, कोटी कोटी वंदन.